आषाढीच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांच्याकडून राज्यातील परिस्थितीवर भाष्य करण्यात आलंय। महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचं विष हे समूळ नष्ट कर, पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विठुरायाला साकडं घालण्यात आलंय। दरम्यान राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे ते पाहूया। देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना तो आपलासा वाटतो। पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मीपण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार। त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो। पण दुर्दैवानं गेले 1 ते 1.5 दशक महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच का तो महाराष्ट्र असा प्रश्न पडतो। जेव्हा अगदी 7-8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते। मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज अचानक सत्ता आणि पैसा हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कळीत चालला आहे हेच कळत नाही। म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे। तर महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट करा असं राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे सांगितलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विठुरायाला साकडं घातलेलं आहे। तर यावरतीच शरद पवार यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया। राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त। त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून मागील काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण झाली, वाद निर्माण झालाय आणि तुमचं नाव घेतलं नाही पण त्याला तुम्ही जबाबदार असाल त्यांचं ते आजच त्यांच्या विरोधात बोलतात। त्यांचं वैशिष्ट्यच आहे ते 18 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्या चिफाणी केली त्याचा कब्जेचाच वाचक देतात, अशांच्यावर ते चिफणी करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।